वचन दे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे, मागा म्हणजे ते मिळे, हे बोल येशूचे. शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे. येशूने म्हटले, मार्ग सत्य जीवन मीच आहे. मार्ग सत्य जीवन, त्या जीवनाला देण्यासाठी, त्या जीवनाला देण्यासाठी येशू जगात आले. शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे. येशूने म्हटले, देवाचे राज माझ्याद्वारे मिळते ते राज. याच लाया येशू जवळी, याच लाया येशू जवळी, पाप क्षमा मिळे. शोधा म्हणजे. आजच्या मननासाठी देवाचे वचन मार्कचे वर्तमान अध्याय 15 42 ते 47 ही वचने. मार्कचे वर्तमान अध्याय 15 42 ते 47 ही वचने. त्या सुमारास संध्याकाळ झाली होती. हा तयारीचा दिवस म्हणजे शब्बाताच्या आदला दिवस होता. म्हणून अरिमथाईकर योसेफाने हिम्मत करून पिलाताकडे आत जाऊन येशूचे शरीर मागितले. हा न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य असून स्वतः देवाच्या राज्याची वाट पाहत होता. तेव्हा तो इतक्यात कसा मेला याचे पिलाताला नवल वाटले आणि त्याने शताधिपतीला बोलावून घेऊन त्याला विचारिले, त्याला मरून बराच वेळ झाला की काय? शताधिपतीकडून ते कळल्यावर त्याने ते शव योसेफाच्या स्वाधीन केले. त्याने तागाचे वस्त्र विकत आणले व त्याला खाली काढून ते तागाचे वस्त्र त्याच्या भोवती गुंडाळिले. मग त्याला खडकात खोदिलेल्या कबरेत ठेविले व कबरेच्या तोंडाशी धोंड लोटून बसविले. त्याला कोठे ठेवले हे मग्दालिया मरिया व योसेची आई मरिया या लक्षपूर्वक पाहत होत्या. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण वाचला आहे यामध्ये आपल्याला येशूची उत्तर क्रिया कशा प्रकारे झाली हे पाहाव्यास मिळते. अरिमथाईकर योसेफाने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले आणि हा जो योसेफ होता न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य होता. त्याच्याबरोबर निकेदमही त्याच्याबरोबर सहभागी होता आणि दोघांनी मिळून ही उत्तर क्रिया केलेली आहे. प्रियांनो, त्याच्याबरोबर जे शिष्य होते त्यांनी जे चमत्कार पाहिले, अनेक वेळा येशू दाखल्यांच्याद्वारे त्यांच्याशी बोलला, त्याचं मरण कशा प्रकारे आहे हे देखील त्यांनी पूर्वी सांगून ठेवलं होतं. परंतु ज्या कठीण परिस्थितीमध्ये ते येशूच्या सोबत पाहिजे होते
विशेष करून पेत्र, याकोब, योहान हे देखील प्रियांनो त्या कठीण परिस्थितीमध्ये त्याच्याबरोबर नव्हते, तर ते त्याला सोडून गेले. पेत्र तर म्हणाला होता, मी आपल्यासाठी प्राण द्यायला तयार आहे. हे सर्वजण प्रियांनो त्या ठिकाणी नव्हते. अरिमथाईकर योसेफाबद्दल कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण तो एक गुप्त शिष्य होता. तो धार्मिक होता, न्यायसभेचे एक प्रतिष्ठित सदस्य होता. त्याने कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता हिम्मत धरून पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले आणि ते शरीर, तागाचे वस्त्र जे आहे त्याने विकत आणले व त्याला खाली काढून ते तागाचे वस्त्र त्याच्या भोवती गुंडाळून मग त्या शरीराला त्याने खडकात खोदलेल्या कबरेमध्ये ठेवलेला आहे. अशा प्रकारच्या कबरी प्रियांनो खूप त्यावेळी महाग होत्या. परंतु अरिमथाईकर योसेफ जो आहे त्याने आपली कबर जी आहे ती येशू करता सोडून दिली आणि हा एक मोठा खूप त्याग होता. पण प्रियांनो येशूला त्या कबरेची गरज फक्त काही दिवसासाठीच होती आणि योसेफाने त्या कबरेचा त्याग केलेला आहे आणि ती कबर येशूला दिलेली आहे. प्रियांनो, योसेफाने येशूची सेवा प्रत्यक्षात त्याच्याबरोबर करू शकला नाही, पण अशा प्रकारे सेवा केली इतर कोणी करू शकत नाही. कोणालाही कबर उपलब्ध करून देणे शक्य झाले नव्हतं, परंतु योसेफाने ते करून दाखवलं आणि ते त्याने केलं. आपणही आपल्याला जमेल त्या मार्गाने देवाची सेवा केली पाहिजे. आजच संधी आहे, देव आपल्याला संधी उपलब्ध करून देत आहे. त्या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे. ही संधी योसेफाला मिळाली आणि त्या संधीचं सोनं त्याने केलेलं आहे. त्याचं नाव पवित्र शास्त्रामध्ये, बायबलमध्ये आलेलं आहे. आणि प्रियांनो, त्यांनी आपली जी कबर आहे येशूसाठी दिली, त्याग केला. आपण काय येशूसाठी त्याग करू शकतो? आपण काय त्याच्यासाठी करू शकतो? कशा प्रकारे सेवा करू शकतो? हे आज आपल्याला ठरवायचं आहे. देवाप या वचनाच्याद्वारे आपणास आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करूया. प्रिय बापा, धन्यवाद देतो पुन्हा एकदा तुझी दया, कृपा, तुझा अनुग्रह केला आणि आजचा दिवस देऊन प्रिय बापा तू आशीर्वादित केलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. प्रिय बापा, आज या वचनाच्याद्वारे खरोखर तू आम्हाला पुन्हा एकदा आम्हाला तुझ्या कार्याची देवापा जाणीव करून दिलेली आहे, तुझ्या सेवेची जाणीव करून दिलेली आहे. संपूर्ण मानवजातीसाठी तू त्या वधस्तंभावरती मरण पावला, मरणातून विजयी झाला आणि तुझं कार्य, तुझी सेवा देवापा तू आम्हाला दिलेली आहे. आज अनेक जण अप्रत्यक्षरित्या तुझं कार्य करत आहेत, प्रत्यक्षरित्या कार्य करत आहेत. अशा प्रत्येकाला त्याचं प्रतिफळ देऊन तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव करून घे. आजचं संपूर्ण वेळ क्षण सर्व आम्ही तुझ्या स्वाधीन अधीन करतो आणि येशूच्या नावात लहानशी विनंती करतो म्हणून तो ऐक. आमेन. येशू जवळी येशू जवळी पाप क्षमा मिळे, शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे, मागा म्हणजे ते मिळे, हे बोल येशूचे, शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे, शोधा म्हणजे सापडे, धोका. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.